नमस्कार. जय शिवराय, जय जवान, जय किसान. आज लाईव्ह येण्याचं कारण म्हणजे आमचे बंडीशेगाव मंडळ अतिवृष्टीच्या यादीतून वगळलं होतं. त्याच्यासाठी आम्ही बंडीशेगाव मंडळातील 8-10 गावातील प्रमुख काय पदाधिकारी याच्यासाठी सातत्यानं पाठपुरावा करत होतो, परंतु न्याय मिळत नव्हता. मग शेतकऱ्याच्या सर्वांच्या आग्रहाखातर पंढरपूर पुणे हायवे येथे आम्ही रस्ता रोको आंदोलन केले. हे रिक्सर पंढरपूर पोलीस स्टेशन असेल, तहसीलदार असेल, कृषी ऑफिस असेल, या सर्वांना रिक्सर निवेदन देऊन आम्ही लोकशाही मार्गाने रस्ता रोको आंदोलन केले. आता शेतकऱ्याला न्याय मागणं जर गुन्हा असेल तर तो आम्ही कधी पण स्वीकारायला तयार आहे. त्याचं कारण असं की आम्ही लोकशाही मार्गाने कुठलंही उद्रेक न करता शांततेच्या मार्गाने रस्ता रोको आंदोलन केले असता आमच्या बंडीशेगाव मंडळातील माझ्यासह 29 जणांवरती पोलीस प्रशासनाने गुन्हे दाखल केले आहेत. याचा मी प्रथमतः तीव्र शब्दात निषेध करतो. आम्ही आमच्या हक्कासाठी लढायचं नाही का? आम्हाला जर न्याय मिळत नसेल तर आम्ही असंच गप्प बसायचं का? आता सांगायचं म्हणलं तर आमचं बंडीशेगाव मंडळाच्या आजूबाजूच्या गावांचा अतिवृष्टीमध्ये समावेश आहे आणि आमच्याच बंडीशेगाव मंडळाचा समावेश नाही. आमचं तर नदीकडला 2-3 गाव आहेत. बंडीशेगाव असेल, शेलवा असेल, खेडबाळवणे असेल, वाडी कुरवली असेल, पिराची कुरवली असेल, गादेगाव असेल, वाकरे असेल, अशा मोठ्या गावांचे मंडळामध्ये समावेश असून हे दुसरी वेळ आहे हे मंडळ वगळण्याचे. याचं कारण आम्हाला अद्यापही कळलेलं नाही की शेतकरी नव्हेत का? ह्यांचं नुकसान भरपाई हे दुसरी वेळ आहे. याच्या आधी सुद्धा विमा मिळाला नव्हता. त्याच्यासाठी आम्ही आंदोलनाचं पाऊल उचललं होतं, तरी प्रशासनाने आमच्यावर गुन्हे दाखल केलेले आहेत. असो, आम्ही शेतकऱ्यासाठी असे 100 गुन्हे घेण्यासाठी तयार आहोत. एवढे बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.